नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी यामधील प्रकरण गणित प्रकरण 3 मसावी लसावी याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण संख्येचे मूळ अवयव पाडणे या घटकाची माहिती करून घेणार आहोत. आता इथे बघा, संख्यांचा लसावी व मसावी काढण्यासाठी युक्लिडचा एक सोपा व महत्त्वाचा नियम अनेकदा वापरला जातो. तो नियम आहे, कोणतीही संयुक्त संख्या ही मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. हा तो नियम आहे. हा नियम म्हणजे काय ते आता इथे समजावून घेऊयात की संख्येचे मूळ अवयव कसे पाडायचे ते बघूयात. आता ही संख्या आहे समजा 24. इथे उदाहरण घेतलेल्यांनी 24 या संख्येचं. मग आता ही संख्या आपण मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. मूळ अवयव काढण्याची पद्धत की आपण इथे काय केली, ही 24 संख्या लिहिली. आता 24ला कोणी भाग जातो, लहानात लहान जी संख्या आहे तिने भाग द्यायला सुरुवात करायचा. आता 24ला तसा 12ने पण जातो, 6ने पण जातो, 8ने पण जातो, पण जी लहानात लहान संख्या आहे तिने भाग द्यायचा. मग 2ने भाग दिला की इथे किती येणार आहेत, बे एक बे आणि बे दुने 4 म्हणजे 12. 12ला पुन्हा 2ने भाग जातो म्हणजे 6. 6ला पुन्हा 2ने भाग जातो म्हणजे 3 आणि 3ला 3 आणि म्हणून 1. मग त्याचे मूळ अवयव किती आले, 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 असे किती येतात, यांचा गुणाकार येतो 24. आणि आडवी मांडणी कशी येते बघा, 24 बरोबर 2 गुणिले 12 म्हणजे 12 दुने 24. मग या 12चे पुन्हा कसे अवयव पाडलेत, 2 हा तसाच्या तसा घेतला. 12 किती, 6 दुने 12 म्हणून 2 गुणिले 6 हे 12चे अवयव पाडले. आता 6चे अवयव कसे पाडले, 2 गुणिले 2 आणि 6 म्हणजे किती, बेत्रिक 6 म्हणून 2 गुणिले 3 म्हणजे 6चे अवयव पाडले. म्हणजे 2 आणि 3 हे काय आहेत, मूळ अवयव आहेत. आता इथे लक्षात काय ठेवायचे, दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजे त्या संख्येचे मूळ अवयव पाडणे होय. आता उदाहरण बघा, इथे 63, 45 आणि 20 खाली दिलेल्या संख्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपातल्या म्हणजे 63 7 नवे 63. आपल्याला पाढेपाठ असतील तर आपल्याला हे लगेच लक्षात येईल. 7 नवे 63. मग 7 एक 7, 7चे 7 जसाच्या तसा लिहिलेला आहे. 9चं के कसं येतं, 3 त्रिक 9, 3 गुणिले 3 के म्हणजे 7 गुणिले 3 गुणिले 3. इथे 63 बरोबर 7 गुणिले 3 गुणिले 3. त्याचप्रमाणे हे 45, 9 पाचा 45 म्हणजे 5 जसाच्या तसा 9चे पुन्हा 3 गुणिले 3 म्हणजे हे 45 बरोबर 5 गुणिले 3 गुणिले 3. त्यानंतर 20 म्हणजे 10 दुने 20 म्हणून 2 जसाच्या तसा आणि 10 बे पंचे 10 म्हणून 20 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 5. याप्रमाणे हे आपण अवयव पाडलेले आहेत. तर इथे 117चे मूळ अवयव पाडायला सांगितले. मग 117, आता 7 हा आकडा असा आहे की त्याला कोणे जो कुणाच्या पाड्यात येतो त्या आधी आपण बघायचं. तो येतो 27. 27 म्हणजे शेवटी 7 येतो म्हणजे 3च्या पाड्यात. 7 नवे आपले 3 नवे 27 म्हणून 3 आणि या आपल्याला छोट्या छोट्या संख्येने भाग द्यायचा म्हणून 3 हे आकडा घेतला आपण. मग 3ने जेव्हा भाग देतो तेव्हा 11 मधनं 9 जातात म्हणून 3चा भाग जातो. मग 2 उरतात, मग 3 नवे 27 आहे पुन्हा 3. मग 39ला कोणी भाग जाणार आहे, 3 आणि पुन्हा द्यायचं. 3 एक 3, 3 त्रिक 9 13 आणि 13 एक 13. अशाप्रमाणे 117चे किती अवयव पडले, 3 गुणिले 3 गुणिले 13. त्याचप्रमाणे इथे 117चे आपण आडवी मांडणीत कसे केले, 13 गुणिले 9 म्हणजे 117. म्हणजे 117ला डायरेक्ट 13ने पण भाग जाऊ शकतो, पण आपल्याला उभ्या मांडणीमध्ये लहान आकड्यापासून सुरुवात केली म्हणून आपण अशा प्रकारे अवयव पाडले. तर इथे आडव्या मांडणीत 13 गुणिले 9 म्हणजे 13 जसाच्या तसं 9चे पुन्हा कसे अवयव पडतात, 3 गुणिले 3 असे 250 ते 250. तर इथे शेवटी शून्य आहे म्हणजे ह्याला 2ने भाग जाऊ शकतो म्हणून 2पासून सुरुवात केलेली आहे. मग 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. आता तुम्हाला पाढेपाठ असल्यामुळे तुम्ही आता इथे 5 आला म्हणून 125 आला. 250ला 2ने भाग दिले म्हणून 250च्या निम्मे 125 म्हणजे 125
मग 5 जेव्हा शेवटी येतो तेव्हा त्याला भाग कशाने जाणार आहे? फक्त 5ने जाणार आहे. म्हणून इथे आपण 5 इथे भाग दिलेले आहेत. मग 250 बरोबर 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5 आणि आडव्या मांडणीत 250 किती दुणे येतात? तर 2 गुणिले 125. मग याप्रमाणे असे त्याचे इथे अवयव पाडलेले आहेत. हे आहेत 40चे मूळ अवयव. त्याचप्रमाणे आपण इथे हे 40 ह्या संख्येचे अवयव पाडून घेतलेले आहेत. इथे सराव संच 11 मधील उदाहरणे बघा.